सर 3 दिवसापासून पुण्यामध्ये पाऊस पडतोय, उपाययोजना काय केलेल्या आहेत आणि कोणती खबरदारी काय घेतली? 3 दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस पडत आहे, सतत पाऊस आहे, रेड अलर्ट आहे. तरीसुद्धा कुठेही फ्लडची सिच्युएशन निर्माण झालेली नाही. त्याची कारण 3-4 आहे जे आम्ही मान्सूनपूर्वी जी तयारी केलेली होती त्याचा यश आता दिसत आहे. त्याच्यामध्ये एक आमचे जे धरण आहे त्याच्या पाण्याच्या विसर्गाने किती साठा मेंटेन ठेवला पाहिजे, किती बफर मेंटेन ठेवला पाहिजे, हा सर्व नियोजन इरिगेशन डिपार्टमेंटने सर्व विभागासोबत ते कोऑर्डिनेट करून चांगला ठेवला होता. मागचे अंदाज घेतले होते आणि त्याच्या अनुषंगाने यावर्षी पाऊस जास्त पडेल हा अंदाज घेऊन सर्व डॅम्समध्ये जे पाणी साठा होता ते मागच्या वर्षाची पेक्षा आपण कमी ठेवला होता आणि म्हणून यावर्षी आमच्याकडे जेव्हा आता पाऊस जास्त पडला तेव्हा आपल्याकडे बफर स्टॉक अवेलेबल होता आणि त्याचा वापर आपण केला फ्लड सिच्युएशन निर्माण होऊ नये त्यासाठी. आता पाऊस जे आहे ते थोडा कमी झालेला आहे, उद्यापासून अजून कमी होतील तशी IMDची प्रेडिक्शन्स आहे. याच्याशिवाय महापालिकाने, नगर परिषद, जिल्हा परिषद त्याने त्या भागामध्ये त्याच्या स्तरावर आयडेंटिफाय केले होते ते एरिया ज्या ठिकाणी नेहमी पाऊस फ्लड येतो आणि त्या ठिकाणी त्याने मोठ्या प्रमाणावर त्याचे जे नाले आहेत ते मोकळा केले होते, एन्क्रोचमेंट काढले होते आणि हा व्यवस्थित नियोजनमुळे पाऊस जास्त पडला तरीसुद्धा कुठेही फ्लडची परिस्थिती कुठेही निर्माण झालेली दिसत नाही आहे. सर्व जे टीम्स आहेत त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीने चालू आहे. स्पेसिफिकली ज्या भागामध्ये दरड प्रमाणाची शक्यता असते किंवा पुराची येण्याची शक्यता असते त्या ठिकाणी काही लोकांना प्रिकॉशनरी मेजर आम्ही शिफ्ट करण्याची जबाबदारी पण घेतो आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचणी कोणालाही यायला नको, आयुष्याचा धोका कुठे यायला नको. आपत्ती व्यवस्थापनासाठी काय काय खबरदारी आपण घेतलेले आहेत, तर आपण केंद्र तयार केलेलं आहे का किंवा त्यात काय काय सुविधा आहे? आपत्ती व्यवस्थापनामध्ये हाच आहे की सर्व डिपार्टमेंट्समध्ये आम्ही कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीने ठेवलं. आता थोडी वेळ आधीच 2 वाजता आमची सर्व डिपार्टमेंटसोबत मीटिंग झाली होती. त्याच्यामध्ये NDRF आर्मीचे लोकसुद्धा त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते. आमचं जे कमांड कंट्रोल सेंटर आहे आपत्ती व्यवस्थापनाचं ते 24 तास चालू आहे. त्याच्यामध्ये इमिडिएटली आम्हाला माहिती मिळते आणि त्याच्या अनुषंगाने आमची टीम लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी पाठवतो. उदाहरण 3 दिवसाआधी आळंदीमध्ये काही लोक वाहून गेले होते तर ते माहिती मला इमिडिएटली मिळाली आणि मग पटकन NDRFची टीम आणि आपदा मित्र त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी काय त्या लोकांचे जे पाण्यामध्ये गेले होते त्यांना त्याच्या आयुष्य वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तर अशा पद्धतीने ह्या कोऑर्डिनेशनने सर्व काम जे आहे ते पुण्यामध्ये सर्व विभागासोबत चालू होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.